सांगलीतील कांचनपूर येथील मानमोडी ते कांचनपूर रस्त्याची दुरावस्था शाळकरी मुलांना चिखलातून जावं लागते। कांचनपूर येथील ग्रामीण रस्ता हा संपूर्ण चिखलमय असून या रस्त्यावरूनच शाळेचे लहान मुलं आणि मुली ये-जा करत असतात। तसेच शेतात जाणारी वाहने आणि शेतकऱ्यांना या चिखलातूनच अनेक वर्षांपासून ये-जा करावी लागते। वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना, शाळकरी मुलांना, महिलांना हे चिखल तुडवत प्रवास करावा लागतो। अनेक जण या चिखलात गाडी घसरून अपघातही झालेले आहेत। शासनाकडे वारंवार कांचनपूर येथील नागरिकांनी या रस्त्याचे डांबरीकरण मिळावं अशी मागणी केली आहे। मिरज रस्त्याचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली असून DPC म्हणून 30 लाख मंजूर झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले, पण अद्याप कोणत्याही पद्धतीचे या रस्त्याबाबत कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि संबंधित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि तातडीने शासनाने याचे गांभीर्य ओळखून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करण्यात येते आहे। यावेळी भाई दिगंबर कांबळे, ज्ञानेश्वर चव्हाण, माणिक पाटील आणि इतर महिला शेतकरी उपस्थित होते। कांचनपूर येथील कांचनपूर मानमोडी हा जो रस्ता आहे हा गेली 50 वर्षापासून हा संपूर्ण चिखलमय रस्ता आहे आणि ह्या चिखलमय रस्त्यामधून पाण्यामधून चिखलामधून इथले जे काही शेतकरी आहेत ते ये-जा करताय। त्यामध्ये शाळकरी जी लहान मुलं मुली आहेत ते सुद्धा अनेक वर्षापासून ह्या रस्त्यावरून चिखलमय रस्त्यावरून चालत जात हातातली चप्पल सुद्धा बुक सुद्धा आपल्या हातामध्ये घेऊन आपले कपडे वर घेऊन दप्तर घेऊन यामधून ते सगळे लहान मुलं चालत शाळेला जात असतात। मराठी शाळेतली जी मुलं आहेत ते इथून जात असतात। वारंवार इथल्या शेतकऱ्यांनी, इथल्या नागरिकांनी मागणी केलेली आहे, विद्यमान आमदार असतील, प्रशासन असेल, यांना वारंवार मागणी केलेली आहे की हा रस्ता तातडीनं तुम्ही यामध्ये मुरमीकरण असेल, याचे डांबरीकरण असेल, आम्हाला करून चांगला सुसूचित हा रस्ता आम्हाला करून मिळावा यासाठी कांचनपूरमधील सर्व नागरिकांनी मागणी केलेली असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दशकापासून हा रस्ता अजिबात झालेला नाही। अशा पद्धतीची तक्रार इथल्या नागरिकांची, शेतकऱ्यांची आहे। आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांची, नागरिकांची आज बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरची तीव्र असं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तातडीनं इथल्या विद्यमान आमदार असतील, बाकी सगळ्यांना असतील, अनेक वेळा शेतकऱ्यांनी मागणी केलेली असताना त्यांना सांगण्यात आलेलं आहे की DPTC मध्ये तुम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत, पण हे 2-3 वर्षापूर्वी सांगू 2-3 वर्ष हे शेतकरी, तिथले शाळकरी मुलं ही चिखलामधूनच जात आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची, इथल्या नागरिकांची, शाळकरी मुलांची सगळ्यांची तीव्र अशी नाराजी आहे। तर शासनानं यामध्ये, आमदारांनी यामध्ये तातडीनं लक्ष घालून हा रस्ता तातडीनं चिखलमय जो रस्ता आहे तो डांबरीकरण करावा, हा रस्ता सुसूचित करावा अशा पद्धतीची मागणी आज करण्यात आली। जर लवकरात लवकर हा रस्ता होणार नसेल तर शेतकरी कामगार पक्ष या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन, इथल्या नागरिकांना घेऊन तीव्र असं आंदोलन करणं अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आज बैठकीत शासनाला दिलेला आणि आज बैठकीमध्ये तसा निर्णय केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।